नमस्कार, मी दुर्गेश पाठक आणि आपण पाहत आहात नवराष्ट्र डिजिटल। आता कालच महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला कॅबिनेटमध्ये की आता गौमाताला यानी गौवंशला राज्यमाताचा दर्जा महाराष्ट्र सरकारने दिला आहे। आता आपल्यासोबत विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे काही कार्यकर्ते मौजूद आहेत। आता आपण सध्या आहोत बोईसर शहराच्या गौशालामध्ये। आपण जाणून घेऊ कशी काय त्यांची प्रतिक्रिया आहे। आता अखेरकार एक मोठ्या लढानंतर गौमाताला सरकारने ओळख दिली आहे, राज्यमाता दर्जा दिला आहे। नेमकी या विषयावर जे गौ रक्षक आहे बजरंग दलची टीम आहे त्यांची काय नेमकी टिप्पणी आहे आपण जाणून घेऊया। जयजी, आपण काय म्हणणार? आपण एवढा वर्षापासून गौमातेची सेवा करतो, पण आता याच्या आधी कधी गौमातेची काही ओळख नव्हती, आज सरकारने एक ओळख दिली आहे। आपण कशा प्रकारे या निर्णय बघताय? आज आपण पाहिलं तर काल जे झालं महाराष्ट्र राज्य शासन निर्णय कृषी विभाग आणि दुग्ध विभागाकडून की त्यांनी गोमाता ही राज्यमाता म्हणून घोषित केली, त्या निर्णयाचं विश्व हिंदू परिषद पालघर जिल्हा स्वागत करत आहे। आज आपण पाहिलं तर गोमातेचं भारतीय प्राचीन काळापासून अर्थव्यवस्थेमध्ये फार मोठं योगदान आहे। आज दूध बघितलं जे विकत होते ते त्याच्यापासून मोठी अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात तयार झाली। तसंच बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे देशी गोवंश आहेत, डांगी, कपिला गायीसारख्या, गीर गायीसारख्या, हे मोठ्या प्रमाणात कमी होत चाललेलं आहे। आज तसं बघितलं तर ह्या गायींपासून जे काही दूध गोमूत्रापासून जे काही बनत होते आयुर्वेदिक औषधांमध्ये, अशा गायीच आज लुप्त झालेल्या आहेत। म्हणून हा शासनाला निर्णय घ्यावा लागला। तसेच आज सर्वांना आम्ही विनंती करतो की जेवढ्या गोशाळा आहेत त्या गोशाळेमधून जेवढं उत्पन्न बनतं गायीपासून त्या सर्वांनी आणाव्या। जर त्यांनी सर्वांनी जर गो उत्पादन वापरण्यास सुरुवात केली तर आज गायी कसाईकडे जाणार नाही। आज आपण बघितलं तर सेंद्रिय शेतीमध्ये करण्यासाठी सुद्धा गायीचा फार मोठा वाटा आहे। पंचगव्य, गो अमृत ह्याच्यासारखे जे औषधं बनत आहेत आणि ते फळांवर मारतात तर त्याचा चांगला भाव मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सुद्धा मिळत आहे। म्हणून आज आपण बघितलं तर सर्वांनी आज गायी वाचून कसाईपासून जर गो उत्पादन प्रोडक्ट वापरले तर गायी ह्या वाचल्या जातील कसाईपासून। आणि जो शासनाचा निर्णय झाला हा फार योग्य झाला, त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। आपल्यासोबत चंदन सिंह जी है, जिनके कोंकण प्रांत की पूर्ण जवाबदारी दी है गौरक्षा जी। चंदन जी, आप किस तरीके से इस स्वागत को देखते हैं, इस निर्णय को देखते हैं? लगातार आप लोग दिन रात काम करते हैं, गौरक्षा के लिए तत्पर रहते हैं, तो क्या इस ऐतिहासिक निर्णय को आप लोग किस तरीके से देख रहे हैं? जय श्री राम, जय गौ माता। देखिए, जो कल जो महाराष्ट्र सरकार का निर्णय आया है कि गौ माता को राज्य माता का दर्जा दिया है, तो इसके पीछे विश्व हिंदू परिषद और संत समाज काफ़ी सालों से ये लगे हुए थे कि गौ माता को राष्ट्र माता का दर्जा मिले। कि जयेश जी ने जैसा बताया कि गौ माता में जो भी पंचगव्य से जो दवाइयाँ बनती है, जो मिष्ठान, जो बहुत सारे ऐसे ये है जिससे उद्योग में और इसमें आगे बढ़ने के लिए काम आते हैं। तो वो उसके लिए जो देसी गौवंश है वो धीरे धीरे कम होते जा रहे थे, लोगों का ध्यान कम होते जा रहा था उन पे से, और देसी गौवंशों से जो दवाइयाँ और जो ये बन रहे हैं तो काफ़ी कारगर साबित हो रहे हैं। तो इसके लिए महाराष्ट्र सरकार ने ये निर्णय लाया है और ये निर्णय का हम स्वागत करते हैं। अच्छा चंदन जी, एक प्रमुख सवाल ये है कि जिस गौशाला में हम लोग खड़े हैं, यहाँ पर आप गाय कहाँ से लेके आते हैं? क्या इससे कोई व्यवसाय आप लोग करते हैं? जो ये गौशाला है ये अपने एक व्यावसायिक है, प्रफुल्ल जी त्रिवेदी उनका नाम है, और वो इससे कुछ भी व्यवसाय नहीं करते। ये जो आप गाय दिख रही है, एक भी गाय इसमें से दूध देती हुई नहीं रहेगी। 2-3 रही तो रही, नहीं तो इसमें कोई गाय दूध देती नहीं। और ये सारी की सारी गाय एक्सीडेंट हुई, कत्ल खानों से बचाई हुई, कहीं रेड मारा हो वहाँ से बचाई हुई, ऐसी ही ये गाय है कि कोई एक्सीडेंट हो गया, रेलवे में एक्सीडेंट हो गया। ऐसे अपने गौरक्षा प्रमुख है राजन जी, अपने किशन जी, ये रात में 2 बजे भी इनको फ़ोन किया तो ये गाय को लेके आके यहाँ पे उसका इलाज डॉक्टरों के साथ रह के इलाज करके, और ये ऐसी गौशाला, इससे कोई भी इसका पूरा भरण पोषण अपने जो इस गौशाला जो देखते हैं प्रफुल्ल जी, जिनके ये वास्तु जिनकी है वही पूरा खर्चा करते हैं। महावीर जी, काही लोक या निर्णय आल्यानंतर म्हणतात की हे निवडणुकीच्या आधी एक मोठा निर्णय आहे, ज्याच्यानंतर काहीतरी फरक पडणार आहे, याच्याबद्दल आपली गौरक्षा म्हणून काय भूमिका असणार? निवडणुकीचा याचा काही संबंध नाही आहे। विश्व हिंदू परिषद आणि आपला संघ परिवार किती वर्षापासून मांग होती का गायला हा राष्ट्रीय दर्जा द्या, आणि ठीक आहे महाराष्ट्र सरकारने राज्यमाताचा दर्जा दिलेला आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटला धन्यवाद। आणि हिंदू धर्मानुसार याचे गायीमध्ये 36 कोटी देवी देवताचा
वास आहे. तर याची नक्कीच रक्षा झाली पाहिजे आणि गोमाता ची रक्षा करताना जे गोरक्षकवर जे काय हमले होतात त्यांना संरक्षण द्यायला पाहिजे महाराष्ट्र सरकारने. आणि जे काय याच्यावर हमला करणारे जे काय लोक कसाई लोक आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे अशी विश्व हिंदू परिषद पालघर जिल्हा अध्यक्ष महावीर जैन म्हणून मागणी करतो. बिलकुल. तर हे होते आपले सोबत गौरक्षकची संपूर्ण टीम जे पालघर जिल्ह्यामध्ये सतत काम करत असते. यांची संपूर्ण मागणी आहे की जशी गौमाताला राज्यमाता दर्जा दिला आहे, आता नुकताच भारत सरकारने एक दुसरी ओळख द्यायला पाहिजे. सोबतच जे गौरक्षक आहेत त्यांना पण एक संरक्षणासाठी एक काहीतरी ओळख गौरक्षक टीमला पण द्यायला पाहिजे. नवराष्ट्र डिजिटलसाठी दुर्गेश पाठक, पालघर.